आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। पोलीस असाल तर माझे बाप झालात की देव झालात। छत्रपती संभाजीनगरमध्ये व्हीआयपी गाडी चालकाची मुजोरी, तर माझ्या नादी लागू नको म्हणत पोलिसांना शिवीगाळ, खाकी वर्दी उतरवण्याची सुद्धा दिली धमकी। पोलिसांना वर्दी उतरवण्याची धमकी देणाऱ्यावर कारवाई। कुणाल बाकलीवाल याला पोलिसांनी घेतलं ताब्यात। सरकारी कामात अडथळा, शिवीगाळ, धमक्या दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल। धमकी देणारा भाजपचा असेल एवढी हिम्मत दुसरं कोणी करणार नाही। छत्रपती संभाजीनगरमधल्या पोलिसांना दिलेल्या धमकीवरून संजय राऊतांचा टोला, तर या प्रकरणी योग्य ती कारवाई होईल। राऊतांना उठता बसता भाजपच दिसतं, गिरीश महाजनांची यावर प्रतिक्रिया। पुणे पालिकेच्या स्थायी समितीच्या माजी अध्यक्षाकडून एकाला मारहाण, तर बाबूराव चांदोरेकडून ज्येष्ठ नागरिकाला मारहाण झाल्याची माहिती। तर राष्ट्रवादीमध्ये असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, अजित पवारांचा इशारा। राजकीय खुर्ची फेविकॉल घेऊन उभी राहत नाही, ती बदलत असते। तानाजी सावंतांच्या नाराजीवर आता प्रताप सरनाईकांचा टोला। जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला तानाजी सावंतांची दांडी, गैरहजेरीमुळे सावंतांच्या नाराजीची चर्चा। तर त्यांनी माझ्या समोर कधी व्यक्त केलेली नाही एकनाथ शिंदे साहेबांकडे। आणि शेवटी बघा, राजकीय खुर्ची असते ती फेविकॉल घेऊन तर पुराच्या खाली उभी राहत नाही, ती बदलत असते, अदलाबदल होत असते। काँग्रेस थोडी सुस्तावली आहे, आपण विरोधात आहोत याची जाणीव व्हायला हवी। तोंडात सोन्याचा चमचा घेऊन आलेल्यांना आपण सत्तेत असल्यासारखंच वाटतंय, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंत पुरकेंचं विधान। विरोधात आहोत याची आम्हाला जाणीव झाली पाहिजे। काँग्रेसच्या लोकांनी अनेक वर्ष सत्ता भोगल्याच्यामुळे ते थोडेसे सुस्त आहे, म्हणून त्यांना पुन्हा नव्याने बॅटरी चार्ज करणं खूप गरजेचं आहे। सैफच्या घरी घेतलेले फिंगरप्रिंट्स हे आरोपीशी जुळत नसल्याचं समोर। बोटांच्या 19 नमुन्यांपैकी एकही नमुना आरोपीशी जुळत नसल्याची माहिती। सैफ अली खानवरील चाकू हल्ला प्रकरणात महत्त्वाची अपडेट। आरोपीनं गुन्ह्याच्या वेळी वापरलेले बूट पोलिसांनी जप्त केले। पोलिसांनी आतापर्यंत गुन्ह्यात वापरलेला चाकूचा तुकडा, रक्ताचे डाग असलेले कपडे सुद्धा जप्त केल्याची माहिती।